स्तोत्र करता म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण ओळखू शकेल, त्याची वर्णी स्तुती कोण करेल. जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरतात ते धन्य आहेत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर असो. यावेळेस आपण गीत गाऊया. यावेळेस आपण सुरुवातीचं गीत गाऊया. गीत क्रमांक 323 म्हणते, संग्राम गीत क्रमांक 323. जगत उद्धारक प्रभू येशूला नित्य मुख्य गाव. Sema
यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हे अत्यंत थोर आणि सर्वसमर्थ आमच्या यहोवा देवा, आम्ही तुझ्याकडे नम्रपूर्वक प्रार्थना आणि विनंती करीत आहोत की आजच्या या पवित्र प्रभुवारी देवा आम्हाला या फेसबुक, यूट्यूब, ऑनलाईन या माध्यमातून तुझी भक्ती आणि आराधना व स्तुती स्तवने करण्याची संधी दिली म्हणून आभार मानतो. तुझ्या सर्व भक्तगण देवा आपल्या घरामध्ये राहूनच देवा या भक्तीचा आस्वाद घेता, या भक्तीमध्ये रममानून तुला धन्यवाद तुझी उपकार स्तुती देणार आहे देवा. त्या प्रत्येकाच्या अंतःकरणासाठी भयाचा मनाचा विचारांचा तू ताबा घे. या भक्तीमध्ये ते सामील होणार आहे त्यांचं तू सहाय्य कर देवा. आणि विशेष करून त्या घरी सर्वजण आपल्या घरी असताना बाप्पा त्यांना त्या ठिकाणी तुझा आशीर्वाद आणि तुझी भक्ती पोहोचण्यास तू सहाय्य मदत कर. त्यातून त्यांना आशीर्वाद द्यायची विनंती करतो. आजचे गीते स्तवने शास्त्र वाचन प्रस्ताव चिंतन व संपूर्ण भक्ती व मध्यस्थी तू आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाला तुझा अनुग्रह आशीर्वाद द्यायची विनंती प्रार्थना करतो. दादा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे मागतो. आमेन. आपण सर्वजण पुढील प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, तुझ्यामुळे सर्व अंतर्गत आहे, तुला सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझ्यापासून कोणतीही गुप्त गोष्ट छिपून राहत नाही. आम्ही तुझ्या पूर्णपणे प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यांच्यावर वर्णावा. म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या अंतःकरणातील विचार शुद्ध कर. ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. ऊर्ध्वलोकी देवाला नमो आणि पृथ्वीवर त्याच्या मनुष्यास शांती. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देवा, आम्ही तुला बसतो स्तवितो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या गौरवासाठी आम्ही तुला स्तवितो. हे प्रभू एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या पुत्रा, तू जगाचे पापहरण करतोस, आम्हावर दया कर. तुझ्या विद्येच्या उजवीकडे बसला आहेस, आमची प्रार्थना मान्य करते. कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र येशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्यासाठी देव पित्याच्या बरोबर प्रार्थना आहेस. आमेन. हे प्रभू दया कर, हे ख्रिस्ता दया कर, हे ख्रिस्ता दया कर, हे प्रभू दया कर, हे प्रभू दया कर. आजचा रविवार हा स्वर्गारोहणाचा दिवस व त्याचप्रमाणे पुनरुत्थान दिनानंतरचा 6वा रविवार आहे. आणि अनुषंगाने निवडण्यात आलेली 7 प्रार्थना यावेळेस आपण करूया. हे सर्वसमर्थ देवा, अखिल विश्वात भरून राहावे म्हणून तुझा प्रिय पुत्र सर्वोच्च स्थानी विराजमान झाला. ख्रिस्त मंडळीने त्याला त्याच्या सहवासात राहावे, त्याची आराधना आणि त्याची सेवा नित्य नेमाने करावी आणि ख्रिस्त नावाची महती पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्यावी अशी खूप दया आणि कृपा प्रत्येकावर कर. तुझ्या सर्व पवित्र आत्म्याशास्त्राला सर्व कार्याच्या करणारे एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. यावेळेस आपण शास्त्रवाणाचं वाचन करणार आहोत. प्रथम आपण आळीपाळीचे स्तोत्र, त्यानंतर काही शास्त्रपाठ व शुभवर्तमान आपण या ठिकाणी ऐकूया. यावेळेस आपण स्तोत्राचे आळीपाळीचे वाचन करूया. स्तोत्रसंहिता त्याचा 24वा अध्याय आणि 1 ते 10 वचने. पृथ्वी नदीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्याने सागरावर तिचा पाय घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ज्याचे हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त सत्याकडे लावत नाही, तो कपटाने शपथ पाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उदार देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक याकोबाच्या तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. अहो विष्णूंनो, उन्नत व्हा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा बलवान पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो विष्णूंनो, उन्नत व्हा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा हो, श्रीकृष्ण परमेश्वर आज प्रतापशाली राजा. पिता पुत्र पवित्र आत्मा या सर्व असून जसे प्रारंभी होते सत्य आहे सर्वदा युगांयुगे. आमेन. स्वर्गारोहण दिन पहिला शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्ये त्याचा पहिला अध्याय आणि 1 ते 11 वचने.
प्रेषितांची कृत्ये त्याचा पहिला अध्याय आणि 1 ते 11 हे वचन. ते थिसबीला येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसावर त्याने जे जे करावयास व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण चोखल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत असे दाखविले आणि 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की जेरुसलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मनापासून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. यास्तव ते एकत्र असतात त्यांनी त्याला विचारले, प्रभू, यावेळेस आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार आहे? तो त्यास म्हणाला, जे काल व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेवले आहे ते ओळखणे तुम्हाकडे नाही. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि जेरुसलेमा, सर्व यहुदिया, शोम्रोना व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे आहात? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. तेथे पहिल्या शास्त्रात प्रकट वाचले. स्वर्गारोहणी दुसरा शास्त्रपाठ कोरिंथीयांचे पत्र, पौलाचे एपिस्टल्स पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 15 ते 23 वचने. देवाच्या ज्ञानात वास्तविक प्रार्थना. याच परमेश्वर तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम तुम्ही सर्व पवित्र जनासंबंधाने व्यक्त करीता त्याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानिता राहत नाही. मी आपल्या प्रार्थनात तुमची आठवण करून असे मागतो की आपला परमेश्वर ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता आणि तुम्हास आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रगटीकरण याचा आत्मा द्यावा, असा की तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणापासून होणारी आशा काय, पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या रत्नाच्या वैभवाची संपत्ती केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही आमच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले देवाचे सामर्थ्य, त्याने 30 कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेहनतून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सामर्थ आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्व मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व भरितो, त्याने ती भरलेली आहे. येथे दुसरा शास्त्रात समाप्त. प्रभू तुम्हा सौ शुभवर्तमान संत मत्तेचे शुभवर्तमानाच्या 28व्या अध्यायामध्ये आजचे शुभवर्तमान दिलेले असून त्याच्या 16व्या वचनापासून शुभवर्तमान आज प्रारंभ होतो. प्रवेश तुला अनुभव असो. संत मत्तेचे शुभवर्तमान याचा 28वा अध्याय वचन 16 पासून पुढे. इकडे 11 शिष्य गालिला जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावे शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेस आपण सर्वजण मिळून आपला विश्वास अंगीकार आपण एकत्रपणे
प्रार्थनेने प्रगट करूया. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य अदृश्य वस्तू याचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे उदा नाही, जो पित्याच्या गर्भाचा आहे, त्याच्याद्वारे अवघे आहे, जो मनुष्यांसाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियापासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि बंधन पिढ्याच्या अधिकाराने आम्हा सगळ्यांना संपली, ज्याने दुःख भोगले व जला पडले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आणि जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा तो नाव आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जन्मतो आणि पिता व पुत्र या सत्याची आराधना गौरवतो, जो भविष्यवाण्यांद्वारे बोलला त्यावर विश्वास करतो आणि एक पवित्र साधने आणि प्रेषित मंडळीशी विश्वास करतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा आहे ते निर्माण करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान परलोकीचे जीवन याची प्रतीक्षा करतो. आमेन. यावेळेस आपण संदेशाकडे बोलूया. यावेळेस आपण आमच्या संदेशाकडे बोलत आहोत. स्वर्गारोहणी प्रार्थना करूया. या अत्यंत थोर आणि सर्वसमर्थ आमच्या पवित्र प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती देतो, तुला गौरव देतो, तुला उंचवितो. विशेष करून आज प्रार्थना करीत आहे तुझं वचन समजून घेण्याकरिता, ग्रहण करण्याकरिता आम्हाला सांगितलं कर. यासाठी ऐकणारा कान दे, समजणारा करून दे, बोलण्यास पवित्र आत्मिक सामर्थ्य पुरवणे माझ्या मुखाद्वारे तू बोल अशी विनंती मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नीतीमध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एक वार सप्रेम सलाम. स्वर्गीय देवाचे पुन्हा एक मी आभार मानतो. त्या देवाला धन्यवाद देतो की त्याने पुन्हा एक वार तुमच्या समोर या माध्यमातून पोहोचण्याची, तुमच्यापर्यंत येण्याची संधी त्याने दिलेली आहे. आज पुन्हा एकदा आपण त्या जिवंत व सर्वसमर्थ नावामध्ये ज्यावेळेस जीवन जगत आहोत आणि त्या जीवनाबद्दल त्या सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देणे गरजेचं आहे. ही कृपा व ही दया ज्याने आपल्याला विपुल अशी पुरवलेली आहे, त्या स्वर्गीय देवाला आपण अत्यंत धन्यवाद देणं, युगानुयुग त्याचा महिमा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ते आपण पुन्हा एकदा या ऑनलाईन फेसबुक यूट्यूब या माध्यमातून त्या परमेश्वराला आपण आपल्या घरामध्ये राहूनच त्याला धन्यवाद देत आहोत आणि येत्या काळातही देणार आहोत. प्रभूचा आभार आणि जो आपल्याला परमेश्वराने हा त्याची स्तुतिस्तवना करता दिलेला आहे आणि सत्यस्थिती पाहत असता आपण आपल्या घरातूनच पवित्र उपासना करत आहोत. त्यामुळे तुम्ही सामील होत आहात आणि खऱ्या अर्थाने परमेश्वर तुम्हाला या दिवसात निश्चित आशीर्वाद देणार आहे. कारण की या परिस्थितीत तरीही तुम्ही परमेश्वराचं अधिक अधिक नामस्मरण करत आहात, त्याला उचवत आहात, त्याला गौरवत आहात, त्याला धन्यवाद देत आहात आणि अधिक अधिक त्याच्या समीप, त्याच्या जवळ, त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहात. आणि हा प्रयत्न तुम्हाला, हा विश्वास तुम्हाला, ही आशा जी तुम्हाला आहे, तुम्हाला निश्चितच येत्या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करेल आणि येत्या दिवसामध्ये तो तुम्हाला अधिक त्याच्या वचनामध्ये वाढून तो तुम्हाला जे त्याचं ध्येय तुमच्या जीवनामध्ये आहे, जीवनाबद्दल आहे, ते तो निश्चित पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आणि माझी खात्री देखील आहे. प्रियानो, आजचा जो रविवार आहे तो पुनरुत्थान दिनानंतरचा 6वा रविवार आहे. आज स्वर्गारोहणी येशूचं ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला आणि या भूतलावर आल्यानंतर त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ स्वीकारला. तो वधस्तंभ स्वीकारल्यानंतर तो कबरेत ठेवला गेला आणि तिसऱ्या दिवशी उठला गेला. उठल्यानंतर त्याने 40 दिवस दर्शन दिलं. त्यानंतर त्याचं पित्याकडे जाण्याची जी वेळ होती ती आता आलेली आहे. ती अशासाठी की तो जे वचन अभिवचन त्याने आपल्याला मला दिलेले की मी जातो पुन्हा येतो यासाठी की तुम्हाला घेऊन जावं, त्या सर्वकाळी जीवनाकरिता कायमस्वरूपी त्याच्या सानिध्यात त्याच्यामध्ये घेऊन जावं यासाठी तो म्हणतो मला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही ती वेळ आहे ज्यावेळेस त्याने त्या सर्व शिष्यांना शेवटला दर्शन दिलं
आणि हे स्वर्गारोहण होण्यापूर्वी आणि स्वर्गारोहण ची जी घटना आहे ती घटना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या स्वर्गारोहणानंतर आपण पाहणार आहोत की मानवपुत्र म्हणजे तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे आज विराजमान झालेला आहे आणि तो आज तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे. तो लवकर तुम्हाला आणि मला घेण्याकरिता येणार आहे. आणि यासाठी आपण त्याच्या विश्वासात त्याच्या सानिध्यात त्याच्या आत्म्यामध्ये जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 24 मध्ये दावीद राजा स्तोत्रामध्ये म्हणतो की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचा. दावीद हा होता तुम्हाला माहिती मेंढपाळ होता. दावीदाला परमेश्वराने उच्चस्थानी स्थानिकाने प्रस्तावित केलं म्हणजे सर्व इस्रायलाचा राजा त्यांनी नेमलं. आणि अशा परिस्थितीमध्ये तो सर्व धन्यवाद किंवा सर्व महिमा तो परमेश्वराला देताना दिसून येतो. यासाठी की त्याला माहित आहे की मला अधिपतीच्या पंक्तीत बसवणारा माझा जिवंत देव आहे. म्हणून तो म्हणतो की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे व जग व जगात राहणारे हे परमेश्वराचे आहे. सर्व काही परमेश्वराचं आहे. कारण त्याने सागरावरचा पाया घातला, त्याने जग पृथ्वीला स्थिर केलेलं आहे. या स्तोत्रामध्ये दावीद राजा त्याचं परमेश्वराबद्दलची जी काही त्याचं प्रेम आहे किंवा त्याला जी काही परमेश्वराला समजलेला आहे तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसून येत आहे. आणि तो त्याचं अद्भुत वर्णन या स्तोत्र 24 मध्ये करताना दिसून येतो. त्याचं वैभवशाली साम्राज्य कसं असेल, तो किती वैभवी देव आहे, तो किती गौरवाचा राजा सर्वसमर्थ आहे, हो ते हे सर्व या ठिकाणी तो त्याच्या या स्तोत्रातून या गीतातून तो तुमच्या माझ्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि या मांडण्यामध्ये तो म्हणत आहे की सागर किंवा जगातील सर्व किंवा जगातील सर्व काही हे परमेश्वराचे आहे. आणि म्हणून तो म्हणतो सागरावर त्याने त्याचा पाया घातला, जलप्रवाहावर त्याने स्थिर केलेला आहे. आणि परमेश्वराच्या डोंगरावर मग आता कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, तर जो ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपली चिंता त्याकडे लावत नाही, डोक्यात शपथ लावत नाही, तोच त्या पवित्र डोंगरावर चढेल. स्तोत्र 15 मध्ये देखील या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे. स्तोत्र संहिता स्तोत्र क्रमांक 15 मध्ये की हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, तुझ्या पवित्र डोंगरावर चोर काढेल, कोण चढेल किंवा कोण राहील, जो सात्विकतेने वागतो नीतीने वागतो तोच, असं परमेश्वर या स्तोत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आणि मग परमेश्वराचं वर्णन दावीद राजाच्या स्तोत्रामध्ये गौरवशाली राजाचं वर्णन करीत असताना तो म्हणत आहे की त्या परमेश्वरापासून आशीर्वाद मिळावा, आपलं उद्धार देवाच्या हातून आपण नीतिमान ठरले जावे, यासाठी आपली कृती आपली क्रिया फार महत्वाची आहे. आणि म्हणून तो लोकांना एक आव्हान करतो की परमेश्वर जो वैभवशाली देव आहे यासाठी त्या प्रतापशाली राजासाठी तुम्ही सदैव सज्ज असणं गरजेचं आहे, जागृत असणं गरजेचं आहे. कारण त्या राजाचं आगमन केव्हाही होऊ शकतं, यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी सुसज्ज असणं गरजेचं आहे. म्हणून दुसऱ्या वचनात म्हणतो अहोमेशी आपल्या कमानी उंच करा, पुरातत्वारांना उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आतील. हा प्रतापशाली राजा कोण, तर बलवान पराक्रमी परमेश्वर, उद्धार पराक्रमी परमेश्वर तोच आहे. हा प्रतापशाली राजा कोण, तर सेनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा आहे. म्हणून तो म्हणतो अहोमेशींनो आपल्या कमानी उंच करा, पुरातत्वारांनो उंच व्हा, कारण प्रतापशाली राजा येत आहे. खऱ्या अर्थाने प्रभू येशूचा आज्ञा भूतलावर गेल्या 2000 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्यासाठी झाला. त्याने आपल्याला आपल्या पापांची अपराधांची क्षमा करून त्या वधस्तंभावरील सर्व पाप त्या ठिकाणी त्याने संपूर्णपणे नष्ट केले आपल्यासाठी. त्या वधस्तंभासाठी तो बांधिलकी त्याची होती ती त्याने पूर्ण केली. आता त्याने दिलेलं अभिवचन पूर्ण करायला तो पुन्हा एक बार येणार आहे. तो प्रतापशाली राजा पुन्हा एक बार येणार आहे. यासाठी आपली तयारी असणं गरजेचं आहे. त्याने तर म्हटलेलं आहे मी जातो तुमच्यासाठी चांगला कार्य करतो आणि म्हणजे तुम्हाला घेऊन जातो. आज तुमच्या आणि माझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्त जो मानवपुत्र जो देवाच्या उजवीकडे विराजमान आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करत आहे. तुमचं आणि माझं घर त्या ठिकाणी करत आहे. आणि त्यासाठी तो तुम्हाला आणि मला या भूतलावर तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र आज्ञामध्ये किंवा त्याने तुम्हाला आणि मला सत्याचा काहीतरी आत्मा दिला आहे त्या आज्ञामध्ये जीवन व्यतीत करण्याचं आव्हान करत आहे. जर आपण त्या आज्ञामध्ये राहू, त्या पवित्र
स्वागत करू शकू आणि त्याद्वारे आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच प्रियानो, त्या जो मानवपुत्र, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो तुमचा माझा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त, जो पित्याच्या उजवीकडे विराजमान झालेला आहे, तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी रत्नबदली मध्यस्थी करून तुमच्या निवासाने जागा तयार करत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो या भूतलावर होता प्रभू येशू ख्रिस्त, त्यावेळेस त्याने सर्व लोकांना ती घोषणा दिली, पश्चातापाची भूमिका त्याने मांडली. त्यानंतर त्याने वधस्तंभ समजून सांगितला, त्यानंतर त्याचं स्वर्गारोहण, त्याचं पुनरुत्थान त्याने सांगितलं. आणि पुनरुत्थानानंतर आता त्याच्या जायची वेळ आलेली असताना त्याच्या शिष्यांना तो आता शेवटचं दर्शन देऊन त्या ठिकाणी त्यांना नवी आज्ञा देऊन करत आहे. आणि त्या आज्ञेनंतर तो लोकांना एक आव्हान करत आहे, त्याच्या शिष्यांना आव्हान करत आहे की आता तुम्ही कसं जीवन जगावं, मी येऊन तोपर्यंत तुम्ही कसं असणं अपेक्षित आहे, तो थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बदल ऋषी वर्तमानाच्या 28व्या अध्यायात आपण पाहतो येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने सर्वांना दर्शन दिलं आणि तो गालिलेया प्रेषितांना दर्शन देतो. आणि जो डोंगर त्याने ठरवला होता त्या डोंगरापर्यंत ते जातात. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना येशू ज्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं त्या ठिकाणी ते जातात. आणि तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना दिसतो आणि त्यांना काही गोष्टी सांगताना आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. आणि विशेष करून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की तो या ठिकाणी म्हणतो की येशू तेव्हा जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. येशूला स्वर्गावरून येशूची पित्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि आता त्या वेळेमध्ये त्यांना नवीन आज्ञा आता द्यायची आहे. त्यानो आपल्याला हा इतिहास माहित आहे की जेव्हा प्रभू येशू मरणातून विजयी झाला, तो उठला गेला, त्यावेळेस ज्या स्त्रियांनी त्याला पाहिलं, मरियम म्हणाली होती, त्या स्त्रियांनी पाहिल्यानंतर योहान आणि पेत्र यांनी त्या स्त्रियांनी बोललेली ही घटना खरी आहे का नाही हे चाचपून घेण्याकरिता त्यांनी धाव घेतली. ती धाव होती त्या पुनरुत्थान ख्रिस्ताकडे, ती धाव होती त्या रिकाम्या कबरेकडे. खरंच माझा येशू उठला आहे ते पाहण्याकरिता त्यांनी ती धाव घेतली. आणि त्यांना तो विश्वास पटला की होय, त्याने दिलेलं अभिवचन त्याने पूर्ण केलं की तो तिसऱ्या दिवशी मेलेला उठला जाईल. आणि मग त्यानंतर आपल्याला माहित आहे की त्यानंतर त्याने शिष्यांना दर्शन दिलं. त्यानंतर त्याने दोनदा दर्शन दिलेलं आहे. प्रथमतः दाढे खिडके बंद असताना जेव्हा थोमा नव्हता तेव्हा एकदा, नंतर थोमा असताना, असं दोनदा येशूने त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जेव्हा त्याचे 11 शिष्य येशूला पाहिलं, त्यानंतर त्याने भक्ती केली. पण काही जणांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे असं शास्त्र सांगत आहे. हे शंकेखोर येशूचे इतर अनुयायी असावेत असे काही लोकांना अभ्यासकांना वाटतं. आणि त्यांनी येशूला अद्याप त्याच्या मृत्यूनंतर पुनरुत्थानानंतर कदाचित पाहिलं नसावं असं वाटत असावं. कारण जर आपण पहिल्या पत्र याचा 15वा अध्याय आणि 6वं वचन जर ऐकलं तर त्या ठिकाणी काही गोष्ट संत पाऊल म्हणतो. संत पाऊल लिहिलेलं आहे की एकाच वेळी 500 बंधूंनी त्याला पाहिलेलं आहे. आणि या 500 पैकी काही जणांना सुरुवातीला शंका वाटली असावी, जसे येशूला शिष्यांना वाटले की ते भूत पाहत आहेत, तसेच काही लोकांना शंका वाटली असावे असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि पहिले करीत याचं 15वा अध्यायातील 6व्या वचनामध्ये काय म्हणणे आपण ऐकूया. पहिले करीत त्याचं पत्र 15वा अध्याय 6व्या वचनात, त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहे आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे. लूक 24:37 हे ऐकूया. लूक 24:37 पहिले करीत पत्र 6 मध्ये आपल्याला संत पाऊल स्पष्ट म्हणतो की 500 पेक्षा अधिक लोकांना येशूने त्या ठिकाणी किंवा येशूला पाहिलेलं असावं. आणि मग असं असेल तर कदाचित ज्यावेळेस येशूने शिष्यांना दर्शन दिलं, ज्यावेळेस येशू हा भूत आहे असं ज्यावेळेस शिष्यांना वाटलं, कदाचित त्यांनाही असं वेगळं वाटलेलं असावं जे शंकेखोर शिष्य होते. त्या बाबतीत लूक 24:37 मध्ये काय म्हटलंय, तरी ते घाबरून भयभीत झाले आणि आपण कोणी भूत पाहत आहोत असे त्यांचे वाटले. पहा, या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस पुरुष वर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये स्पष्ट आपल्याला ह्या गोष्टीची खात्री या वचनाद्वारे निश्चितार्थाने पटते. आणि ती खात्री येण्याप्रमाणे म्हणते की पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटते. ज्यावेळेस येशूने प्रेषितांना दर्शन दिलं, कदाचित अशीच भीती त्या लोकांनाही झालेली असावी असं काही लोकांचं मत आहे. पण येशू ज्या त्यांच्याजवळ आला आणि त्याने आजवर कधी ऐकले नाही असं शिष्याला त्याने सांगितलं
आणि तो म्हणतो की स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. एखाद्या सामान्य मनुष्याला असं म्हणणं कदाचित सर्वसुशक्य अशक्य आहे. फक्त देवाच्या पुत्राला ही गोष्ट बोलणं सोपं किंवा शक्य आहे की स्वर्गात व पृथ्वीवर मला अधिकार दिलेला आहे. त्यानं सैतानाने एकदा येशूला जगाचा राजा नियुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण इथं त्याचाच वैभव आहे. मग त्याच्या आतमध्ये शिष्यपरिषदेमध्ये आपण पाहतो. मित्रांनो, येशूला केवळ जगावरच अधिकार मिळाला असे नाही, तर स्वर्गावरही अधिकार त्याने मिळवलेला होता. अखिल विश्वावर त्याचा अधिकार आहे असं 21:1 मध्येही आपल्याला सांगितलं आहे की मध्ये आपल्याला मार्गदर्शन म्हणून सुरुवातीला जेव्हा तो पृथ्वीवर आला आणि त्या अगोदर स्वर्गात पृथ्वीवरही त्याचाच अधिकार होता. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीने असलेले लाभ असे मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप काय त्याने धारण केले. जसं फिलिप्पी पत्र याचा 2रा अध्याय आणि 6 आणि 7 मध्ये काय म्हणतात आपण ऐकूया. फिलिप्पी पत्र याचा 2रा अध्याय 6 आणि 7 या वचनामध्ये संत पाऊल काय म्हणत आहे आपण ऐकूया. फिलिप्पी 2, 6 आणि 7 मध्ये तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही. तो देवाचं स्वरूप असूनही त्याने तो लाभ असं मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. तर त्याने ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलेला आहे. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. मनुष्याच्या प्रतिरूपाचा असूनही त्याने दासाचं रूप धारण केलं असं म्हणतात. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे येशूने आपला अधिकार तात्पुरता तरतूद ठेवला. आता मृत्यूनंतर त्याला तो अधिकार पुन्हा मिळाला आणि तो आता त्या अधिकाराने काही गोष्टी तो सांगत आहे. म्हणून येशूला सर्व अधिकार आहे. त्यामुळे येशूने त्याच्या शिष्यांना सर्व राष्ट्रास लोकांस शिष्य करण्याची आज्ञा दिली. ज्यावेळेस प्रत्येक शुभवर्तमान याच्या 28व्या अध्यायामध्ये येतो आणि 28व्या अध्यायातील 19व्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं. तो म्हणतो तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने ही आज्ञा केलेली, पुनरुत्थानानंतरची आज्ञा केलेली आज्ञा आहे. तुम्ही जाऊन शिष्य करा आणि पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या. येशूला सर्व अधिकार आहेत. त्यामुळे येशूने त्याच्या शिष्यांना सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करण्याचे सांगितले. येशू संपूर्ण पृथ्वीचा विश्वाचा मालक आहे. त्यामुळे पृथ्वीवर सर्व कारभार आपण त्याचा अंमल आणला पाहिजे आणि या हेतूने त्याने ती आज्ञा दिली असावी. त्यामुळे येशूने आपल्याला शिष्य करण्यास सांगितले आहे. केवळ उपदेश करा व शिक्षण द्या असे त्याने म्हटले नाही, परंतु शिष्य करा असं त्याने म्हटलेलं आहे 19व्या वचनामध्ये. आणि या वचनात विशेष करून तुम्ही पाहिलं तर ग्रीक भाषेतील मुख्य क्रियापद करा असं म्हटलेलं आहे. त्यातील इतर क्रियापदे बाप्तिस्मा द्या, शिक्षण द्या अशी उपक्रियापदे वापरण्यात आलेली आहेत. करण्याकरिता त्याने या ठिकाणी आव्हान दिले, जा शिष्य करा. आपण लोकांच्या वैयक्तिक विश्वासात उभारी दिली पाहिजे त्याकडे आणि परिपक्व ख्रिस्ती बनण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. अशा रीतीने आपण मंडळी उभारू शकतो. म्हणून ही बळकट आणि विश्वासू मंडळी उभारण्याकरिता त्याने आपल्याला या नव्या लोकांना आज्ञा दिलेली आहे. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने त्याने या दरेक देवाच्या बाप्तिस्मा देण्याकरिता त्याने आव्हान केलेलं तुम्हाला मला दिसून येतं. आणि हे आव्हान स्वर्गरोहणाच्या पहिल्यांदा त्याने केलेलं तुम्हाला मला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो तसं स्वर्गारोहण झालेलं दिसून येतं. आणि या बाबतीमध्ये प्रेषितांची कृती याच्या पहिल्या अध्यायामध्ये स्वर्गरोहणाचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्यावेळेस तिथे महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला आणि त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास शिकवण्यास आरंभ केला होता ते सर्वांविषयी त्या ठिकाणी पहिला ग्रंथ त्याने केला आणि बरंच सोचल्यानंतर त्याने त्यांना पुष्कळ गोष्टी या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितल्या की 40 दिवसापर्यंत तो लोकांना दर्शन देत होता, देवाच्या राज्याची गोष्ट सांगत होता. आणि प्रेषित 1:4 मध्ये म्हटलेलं आहे की तो ते एकत्र जमत असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, की त्याने देव केलेल्या ज्या लेखेविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले त्याची वाट तुम्ही पहा. आणि मग बाप्तिस्मा योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला तर असं तो म्हणतो, पण बाप्तिस्मा किंवा तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल असं म्हटलेलं आहे. कारण आपल्याला माहिती केलं त्यानंतर त्यांना पवित्र आत्म्याचं वरदान
केवळ या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारलं की प्रभूशी या काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार आहात का? पुनरुत्थानानंतर हा प्रश्न त्याला विचारला गेला. पण तो त्यांना म्हणतो की जे काळ व समय पिकाने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व युद्धात शंभरात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. त्याला विचारण्यात आलेला प्रश्न त्याने हा उत्तर दिलं की तुमच्यावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्ही यरूशलेमेत युद्धात शंभरात शेवटापर्यंत माझे साक्षीदार ठरताल. मी पुनरुत्थित ख्रिस्त आहे. मी त्याच्या उजवीकडे विराजमान झालेला देवाचा एक पुत्र आहे. मानव पुत्र जो तुमच्यासाठी तुमच्या अपराधाकरिता तो या भूतलावर आला आणि तुमचं अपराध त्याने स्वतःवर घेतलं, लादलं, स्वतःवर त्याने घेतलं. त्या वधस्तंभावर आपला संपूर्ण तुमचं पुसून टाकलं, तुम्हाला शुद्ध पवित्र केलं. आता स्वर्गामध्ये तो तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. जाण्यापूर्वी तुम्हाला तो पवित्र आत्मा देव करत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही राहणं वाढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात राहताल, त्याच्यात वाढताल, तरच तुम्हाला तो मानवपुत्राद्वारे प्राप्त होणारा सार्वकालिक जीवनाचं जे घर आहे किंवा त्या ठिकाणी आपली जागा आहे त्यावरच आपल्याला प्रेम मिळणार आहे. त्याशिवाय आपल्याला ती मिळणार नाही. आणि मग जर आपण जे स्वर्गीय देवाचं साम्राज्याविषयी किंवा त्या वैभवी राजाचं जर वर्णन आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला दानिएलचं पुस्तक याचं 7वा अध्याय, दानिएलचं पुस्तक याचा 7वा अध्याय, दानिएलचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन 9 पासून पुढे काय म्हणतात आपण ऐकूया. असं म्हटलंय की मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ होता. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वाला होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूपी होती. त्याच्यासमोर अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा वह्या उघडले. त्या समय त्या शिक्षकात निघालेली मोठी शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापनाचा वध करण्यात, त्याचे शरीर छिन्न भिन्न करण्यात व ते जाळले म्हणून अग्नीत टाकण्यात आले. एवढे मी पाहिले. इतर श्वापनाविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला. तरी काही मुदतीपर्यंत काही काळापूर्वी त्याचा प्राण वाचवण्यात आला. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले. तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व राष्ट्र, सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य दिले. त्याचे प्रभुत्व अक्षय अढळ, त्याचे राज्य अविनाशी आहे. पहा, ज्यावेळेस प्रभूचं येणं आहे, आगमन आहे, त्या वैभवशाली राजाचं एक स्वरूप किंवा ती परिस्थिती, त्यावेळेसचा तो दिवस कशा पद्धतीचा असेल, दानिएल या ठिकाणी आपल्याला सांगतो. किती सुंदर तर तो दिवस असेल. त्या पवित्र देवाच्या सानिध्यात आपण असतो. त्या पवित्र देवामध्ये आपण असतो. त्या सानिध्यामध्ये असत असताना किंवा देवा ज्या स्वर्गावर आपल्याला झाल्यानंतर बरोबर जर आपल्याला त्या सर्वकालिक जीवनाचा आनंद जर घ्यायचा आहे, त्या राजाला, तो प्रतापशाली राजाला पाहायचा आहे, त्या मानवपुत्राला पाहायचा आहे, त्या प्रभूशीला जर आपल्याला पाहायचं आहे, त्याच्यामध्ये जर राहायचं आहे, सर्व काळासाठी जर आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला राहायचं आहे, तर तुम्हाला आणि मला या भूतलावर असताना त्याच्या आत्मेप्रमाणे जीवन जगणं गरजेचं आहे. न्यायाने जीवन वृत्ती व्यतीत करणं गरजेचं आहे. त्याने दिलेल्या पवित्र आत्म्याच्या मार्गावर जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं जीवन जगू, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होऊ शकतील. इफिसकाराच्या पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो, देवत्वाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करताना तो म्हणतो, पण तुमच्या काही असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधी तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मी तुमच्यासाठी आभार मानण्यास खंड करू देत नाही. या आपल्या प्रार्थनेमध्ये तुमच्याकडून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधाच्या ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. संत
जेव्हा म्हणतो मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे की तुम्हाला ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा त्याने देवा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा पूर्ती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे ते आपल्याविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखावे व ओळखून घ्यावे. या संबंधाने म्हणतो मी पित्याकडे प्रार्थना करतो, मी प्रभू येशूकडे प्रार्थना करतो की त्याने तुम्हाला ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. आणि मग तो ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेल्या देवाच्या सामर्थ्याविषयी बोलताना तो म्हणतो त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या काही दाखवून त्याला मेलेला उठवलं आणि सर्व सत्ता अधिकार सामर्थ्य धनीपण संप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्व नावाहून उंच त्याला केलं आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे त्याने त्याला बसवलेलं आहे आणि त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलं आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्याच मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर सर्वांनी सर्व काही होतो त्याने ती भरलेली आहे. आज ख्रिस्त तो मानव देवाच्या उजवीकडे विराजमान झालेला आहे. त्याने अभिभूषण दिल्याप्रमाणे तो पुन्हा येणार, तो आपल्याला घेऊन जाणार, तोपर्यंत तो आपल्यासाठी जाणार नाही, तोपर्यंत तो आपल्या सर्वांवर मध्यस्थी करणार. ह्या काळामध्ये या शेवटच्या दिवसात कृपेच्या काळात कृपेचं काळ म्हणतो त्या दिवसात त्याला शोभेत त्याला साजेल त्याने दिलेला मार्ग त्या आज्ञेप्रमाणेच जीवन जगणे गरजेचं आहे. त्याने दिलेले सेवा कार्य पूर्ण करणे गरजेचं आहे. त्याने दिलेला मार्ग करून जीवन व्यतीत करणे गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करू त्यावेळेस निश्चितच नाही आपण त्या मानवपुत्राबरोबर त्या देवाच्या उजवीकडे विराजमान असलेल्या देवाच्या पुत्राच्या समोर आपण त्या स्वर्गामध्ये विराजमान होऊन त्यामध्ये आपण देवाच्या असंख्य लाखो दूतांमध्ये सामील होऊन निरंतर त्या परमेश्वराचं पवित्र पवित्र होत असतो. क्षण जर तुम्हाला पाहिजे असेल, क्षण जर तुम्हाला अपेक्षित असेल, तो जर क्षण तुम्हाला हवासा वाटत असेल, संधी आहे आज. तुम्ही आपल्या आत्म्याचं परीक्षण अधिकाराने परमेश्वरामध्ये त्याच्या सानिध्यात त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही आपलं ज्यामध्ये आपलं जीवन ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करता त्याच्या मार्गदर्शनात जगता निश्चित तुम्हाला स्वर्ग जो तुमच्या न्यायासाठी सार्वजनिक जीवन ठेवलेला आहे तो तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवा करो तुम्हाला आणि मला सुंदर अशा वचनांवर तो आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करा. या अत्यंत थोर आणि सर्वसमर्थ आमच्या पवित्र देवा तुझा आभार मानतो. धन्यवाद तुझी उपास करतो. शुद्ध सौचन करतो. ऐकणार कामाला समजायला त्याबद्दल आम्हाला आशीर्वाद असतो. तारा प्रभू ख्रिस्त याच्या नावात. आमेन. पुन्हा एकदा सर्व मंडळीला प्रीतीचा प्रेमाचा सलाम सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे. यासाठी की या लॉकडाऊनमध्ये जो काही एक प्रयत्न हा उपक्रम आपण राबवण्यात आलेला आहे या प्रयत्नातून अनेक गरजवंतांना आपण त्यांची गरज भागवण्याचा प्रयत्न केला आणि असंख्य लोकांना आपण एक दिवस जेवण देण्याचा प्रयत्न केला आणि किमान 10 दिवस पुरे असं आपण किराणा राशन देण्याचा प्रयत्न केला. ही परमेश्वराची कृपा आहे. हा सर्व प्रयत्न तुमच्या प्रयत्नातून आहे. तुम्ही सहकार्य केलं आणि सहकार्यातून आहे आणि हे सहकार्य आपलं असंच राहू द्या. कारण लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याला माहीत नाही. जसं आपल्याकडं रक्कम तुम्ही दिल्याप्रमाणे जमा होईल तसं आपण ते पूर्ण कार्य करीत आहोत. जवळपास आपण 75 ते 100 कुटुंबापर्यंत आपण किराणा माल पोहोचवलेला आहे. त्याचप्रमाणे 250 लोकांपर्यंत आपण जेवण पोहोचवलेलं आहे. परमेश्वराची कृपा आहे आणि यासाठी अनेक लोकांचं सहकार्य अनेक लोकांचं योगदान आहे. त्या सर्व योगदानाबद्दल मनापासून आपण सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहे. मला विश्वास आहे तुम्ही आपल्या घरी सुरक्षित असाल, आपण आपल्या घरीच आहात. आपली काळजी घ्या. तुमच्यासाठी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये चर्चा प्रार्थनेला मी आठवण ठेवत आहोत. माझं कुटुंब आहे बाळगरला या ठिकाणी आमचं कुटुंब आहे. आम्ही दोन्ही कुटुंब आपल्या सर्वांना प्रार्थनेमध्ये उचलून ठेवत आहोत आणि सदैव तुमच्या प्रतिकाकरिता आम्ही तुमची विचारपूस करून तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. व निश्चित आधारित परमेश्वर देवा अधिक आशीर्वादित करेल. माझा विश्वास आहे की लवकरच आपण आपल्या
यावेळेस एक विवाह घोषणा आहे, जी विवाह घोषणा मागच्या रविवारी केली. पुन्हा एकदा विवाह घोषणेचं स्वरूप आपल्यासमोर मांडतो. या विवाह घोषणेची जी तारीख आहे ती तारीख जर पोलीस परमिशन आपल्याला प्राप्त झाली तर त्या पोलीस परमिशननुसार त्याच तारखेला आपल्या पवित्र मंदिरात होईल, जर पवित्र मंदिराची परमिशन मिळाली. जर पवित्र मंदिराची परमिशन मिळाली नाही, कोणत्या दुसऱ्या स्थळाची परमिशन मिळाली, कोणत्या दुसऱ्या ठिकाणाची परमिशन मिळाली तर त्या ठिकाणी जाऊन हा पवित्र विवाह लावण्यात येईल याची नोंद घ्यावी. किंवा त्या दिवसाची तारीखही जर उपलब्ध झाली नाही तर त्या तारखेच्या नंतर कोणतीही तारीख असली तरी त्या तारखेला हा पवित्र विवाह लागण्यात येईल याची नोंद घ्यावी. आणि या विवाह घोषणेची विवाह घोषणा तुमच्या समोर करत आहे. बनीचे प्रेस फेवरेट अभिषेक नितीन पारकर या सामाजिक करण्याद्वारे अशी विनंती करतो की आमच्या मुलीचे लग्न आपल्या पवित्र मंदिरात जाऊन करण्यात येईल. वराचे पूर्ण नाव कुमार पॉल अँड फ्रान्सिस, सभासद चर्चचे नाव अवेंटेस लाईफ सेंटर आझादनगर कोंढवा. वराच्या निवासी व संपूर्ण पत्ता गणेशनगर एरोडा, घर क्रमांक 154, वॉर्ड नंबर 1, पुणे 6. वधूचे पूर्ण नाव कुमारी शिवला शशिकांत पवार, सभासद असलेल्या चर्च नाव चर्च ऑफ होली एंजल चौरक्षक असणारे पुणे 11. वधूचे हरी वस्ती व संपूर्ण पत्ता कनिष्ठ सोसायटी बिल्डिंग आहे, फ्लॅट नंबर 101, सी हॉस्पिटल जवळ कराडे पुणे 14. यांचा पवित्र विवाह दिनांक 2/6/2020 या रोजी चर्च ऑफ होली एंजल चौरक्षक असणारे पुणे 11 येथे सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तर या पवित्र विवाहाने या दोघांनी संयुक्त होण्याचे कारण किंवा अडथळा आपणास ठाऊक असल्यास, दिला नसल्यास तो लेखी स्वरूपात याचिकाकडे म्हणजे माझ्याकडे सादर करावा ही विनंती. पुन्हा एकदा आपल्याला मी सूचना करत आहे की या विवाहाची जी तारीख आहे त्या विवाहाच्या तारखेला पोलीस परमिशन जर प्राप्त झाली तर या पवित्र विवाह या पवित्र मंदिरात लागेल, नाहीतर ज्या ठिकाणी मिळेल परमिशन त्या ठिकाणी लागेल, किंवा त्या ती तारीख सोडून दुसऱ्या तारखेला जर परमिशन मिळेल त्यावेळेस हा विवाह लागेल याची आपण नोंद घ्यावी. आज दिनांक 24/5/2020 विवाह घोषणेची दुसरी वेळ आहे. यावेळेस आपण बरीचशीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. बरीचशी प्रार्थना झाल्यानंतर आपण आपल्यामध्ये येथील त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, आजारांसाठी प्रार्थना करूया, त्यानंतर कोरोना विषाणू व्हायरससाठी प्रार्थना करतात. यावेळेस आपण बरीचशीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. या मध्यस्थीच्या वेळी आपण आपली अखिल मानवतासाठी असलेली प्रार्थना आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या अखंड प्रार्थनेत सामावून घेऊ. संपूर्ण जगामध्ये न्याय व शांतता प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येक माणसाला उत्तम जीवन मिळावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करू. हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. येथे किंवा या शहरात, गावात, खेड्यात जे सर्व राहतात त्यांच्यासाठी आणि आम्हाला परस्परांपासून अलग ठेवणारी सर्व कारणे दूर करण्यासाठी, तसेच आमच्या देशात सर्वत्र ऐक्य नांदावे यासाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. जे लोक भूमीची मशागत करतात, व्यापार व उद्योग व्यवसायात जे गुंतलेले आहेत आणि जे लोक आपल्या सर्व गरजा पुरवतात त्यांच्यासाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. शिक्षक आणि विद्यार्थी, शास्त्रज्ञ, कलावंत व लेखक, लोकांच्या मनावर व हृदयावर ज्यांचा प्रभाव पडत आहे अशांसाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. जे कोणी दुःखी, गरीब व भुकेले, निराधार व पीडित, दुःखनायक व मरणाच्या दारात सापडलेले असतील त्यांच्यासाठी आणि आमच्या मंडळीतील आजारांसाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. या इतर देशात ज्यांची अतिसत्ता आहे अशांसाठी आणि विशेषतः आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, या राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री व आपल्या लोकांवर अंमल चालविणारे सर्व यांच्यासाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. सर्व ख्रिस्ती लोकांचे ऐक्य व्हावे व जगातील त्यांची साक्ष व सेवा यांसाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. आमचे मॉडरेटर डॉक्टर PC सिंग आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड पॉल दुपारे आणि आमचे मुंबईचे आचार्य रेव्हरंड अभिषेक पारकर तसेच तुझ्या महामंडळाचे सर्व आचार्य यांनी आपल्या धर्मसेवेत विश्वासू राहावे म्हणून हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. या आयुष्यामध्ये ज्यांनी तुझी विश्वासूपणे सेवा केली आहे त्यातल्या सर्व सेवकांसह आम्ही तुझ्या राज्याच्या सार्वकालिक आनंदाचे वाटेकरी व्हावे यासाठी हे प्रभू तू आपल्या दयेनुसार आमची प्रार्थना आहे. स्वर्गीय पित्या, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि तुझा पुत्र आमचा प्रभू उद्धारक येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ज्या गणपतीवर संपर्क केला आहे त्याचा आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करूया. हे अत्यंत थोर आणि सर्वसमर्थ आमच्या पवित्र देवा, तुला धन्यवाद, तुझी उपकार स्तुती करतो, तुला विनंती करतो, प्रार्थना करतो. आमच्या मध्येमधील ज्यांच्या कोणाच्या आठवड्यामध्ये मागील आठवड्यात वाढदिवस असतील
लग्नाचे वाढदिवस असतील त्या प्रत्येकाला हा वाढदिवस त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा, आशीर्वादाचा, लाभाचा, कृपेचा जाऊ दे अशी विनंती प्रार्थना करतो. त्यांच्या वैवाहिक जीवनातलं व त्यांच्या वाढदिवसाच्या म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जीवनातलं पालन करून नवीन वर्षात त्यांनी पदार्पण केल्या वर्षामध्ये राखून ठेवलेले आशीर्वाद त्यांना गरजे होते. उत्तम आरोग्य, शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान दे. या लॉकडाऊनमध्ये विशेषतः सहकार्य सहाय्य कर. तुझ्या विश्वासामध्ये अधिकार त्यांना वाढव अशी तुला विनंती प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे तू आम्ही विनंती करीत आमच्यामध्ये ज्यांच्या आजारी दुःखी कष्ट अशा प्रत्येकांना उद्योगपत्र अधिकाराचे आशीर्वाद दे देवा. त्यांचा अंतरुण त्यांना आरोग्य दे आणि त्यांच्या समोर तू राहा. या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्थलांतरित लोक भरपूर होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचं स्थलांतरित दुप्पा जे काही जाण्याचा प्रवास आहे, दुप्पा येण्याचा प्रवास आहे, तो आशीर्वादित कर. त्यांच्या समोर राहा आणि विशेष करून पिता परमेश्वरा करोना विषाणू व्हायरस जो सर्व जगामध्ये भारत, महाराष्ट्रात, पुण्यात पसरलेला आहे दुप्पा, यामध्ये यंत्रणेकरिता सर्वांना तू जे काही दुप्पा डॉक्टर्स नसेल उद्यापासून संशोधन केंद्र आहे त्यांना तू सहाय्य मदत कर आणि यावर लवकर लसीकरण निर्माण करता मार्ग मोकळे कर. तुझी कृपा प्रतिकार होऊ दे. तू जिवंत देव आहेस हे सर्वांना पुन्हा एक वार नव्याने समजून देण्याची दुप्पा ही संधी त्यांना प्राप्त होईल अशी विनंती प्रार्थना करतो. एक वर कृपा केलीस दुप्पा, आजची भक्ती संपूर्ण आशीर्वादित केलीस. भक्तीचा पुढारी पण तुझ्या हातामध्ये घेतलं. आमच्याशी तू बोलला असतो आभार मानतो. छोटीशी विनंती आमचा उद्धारक आणि तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो मी बाप्पा आमेन. यास आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षा नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व तुझीच आहे. आमेन. तर सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमच्या ठिकाणी आणि विचार आपला उद्धारक आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याची ज्ञाना भया प्रीतीमध्ये तुला सर्व समर्थ देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा देवाचा अनुग्रह, कृपा, शांती, प्रेम, समाधान, आरोग्य व त्याची सहभागिता तुम्हा बरोबर प्रभू सेवेत आता व युगाने असो. आमेन. शेवटले गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 302. किती गोड किती रे गोड नाम तुझे. किती गोड किती गोड नाम तव वाणे. किती गोड किती
असो, तुझ्या प्रसिद्ध असो. आमेन.